नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की केस गळतीसाठी आफ्टर प्रेग्नन्सी केस गळतीसाठी मी काय उपाय केले घरगुती. तर तुम्हीही सुद्धा केस गळतीसाठी त्रासलेले आहात का, किंवा आफ्टर प्रेग्नन्सी खूप केस गळती होते, त्यासाठी मी खूप डॉक्टरांकडे व्हिजिट केलं. त्यानंतर मला घरगुती उपाय एकीने सुचवला की आपलं खोबरेल तेल असतो, त्यामध्ये तुम्ही काही मेथीचे दाणे किंवा मेथी पावडर, माझ्याकडे मेथी पावडर होती तर मी ती मेथी पावडर त्यामध्ये टाकली आणि काही कढीपत्त्याचे 7 ते 8 पाने बारीक करून त्या खोबरेल तेलामध्ये टाकले. कोकोनट ऑइल आपलं नॉर्मली जे मिळतं ते, तर त्यामध्ये टाकून मी उकळवलं त्याला. तशी मी रेसिपी पुढे अटॅच करणारच आहे. त्याची रेसिपी मी पुढे अटॅच करणारच आहे की कशी मी माझे 8 दिवसात केस गळती थांबवली. आणि ते तुम्ही पाहू शकता, माझे केस खूप सॉफ्ट आणि सिल्की केस गळती होणे थांबलेले माझा 8 दिवसात. का याच्या आधी खूप दिवसापासून मला हा त्रास होत होता, पण आता 8 दिवसात माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. हा खूप चांगला एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला आणि कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला खूप फायदा मिळेल केस गळतीसाठी. आणि सॉफ्ट केस होतील, नवीन केसांना वाढ मिळेल. तुमची जशी केसांची लेंथ असेल त्याप्रमाणे तुम्ही ते खोबरेल तेल घ्यायचे आणि थोडंसं उकळून कोमट झाल्यानंतर ते कापसाने लावायचं आहे. तुम्ही हा उपाय करून बघा आणि रिझल्ट मिळाला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. थँक्यू. आजकाल केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघितलं तर नक्कीच फायदा मिळेल. मलाही 1 आठवड्यात त्याचा खूप फायदा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आहारामध्ये देखील फरक करू शकता. थोडंफार आहारामध्ये गाजर आणि बीट यांचा समावेश करू शकता. हिरव्या पालेभाज्या देखील तेवढ्याच उपयोगी ठरतील. जर तुम्ही केमिकल युक्त शॅम्पू यूज केला तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसेल. असं हे माझं ऑइल रेडी झालेलं आहे. थोडं थंड झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर तुम्ही ते कापसाने तुमच्या हेअरला लावू शकता आणि थोडं 2 ते 3 मिनटं मसाज करायचं आहे त्या तेलाचा. अशा प्रकारे जर तुम्ही 4 ते 5 वेळा म्हणजे केलं तर तुमचे केस गळती कमी होणार 100%. कारण मला याचा चांगला अनुभव आलेला आहे. आणि चॅनलला